स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका व्हिडिओवरती. या व्हिडिओचं टॉपिक आहे मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड. जसं की आपण सगळे जाणता या यूट्यूब चॅनलचा उद्देश हा आहे, की जे नवीन गुंतवणूकदार आहेत म्युच्युअल फंडमध्ये, त्यांना म्युच्युअल फंडच्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत म्युच्युअल फंडच्या, त्याविषयी साध्या, सरळ, सोप्या शब्दांमध्ये माहिती देणं आणि ज्यामुळे ते जे गुंतवणुकीचा निर्णय आहे, ते बरोबर घेऊ शकतील. आता माझं नाव परेश आहे. मी एक NISM सर्टिफाईड अँड AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहे. माझा ARN नंबर आहे 334516. उजव्या साईडला तुम्हाला एक क्यूआर कोड दिसत आहे. तो क्यूआर कोड तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं स्कॅन करू शकता आणि फंड्स बाजार ॲप डाउनलोड करू शकता. या ॲपच्या द्वारे तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडांबरोबरच शेअर मार्केटमध्ये तुम्ही डायरेक्ट गुंतवणूक करू शकता, इन्शुरन्स खरेदी करू शकता, फिक्स्ड डिपॉझिट खरेदी करू शकता, बरंच काय-काय करू शकता. आपण पुढे जाण्याआधी हा एक जो डिस्क्लेमर आहे तो त्याच्यावरती लक्ष देणं फार जरुरी आहे. मी तुम्हाला थोडा वेळ देतो, तुम्ही हा नीट वाचून घ्या. तर बेसिकली याचा अर्थ हा आहे, की म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. एखाद्या म्युच्युअल फंडच्या स्कीमनी मागील 5, 10, 15 वर्षात जो रिटर्न दिला असेल, तो कितीही चांगला असला तरी पुढील 5, 10 किंवा 15 वर्षात सुद्धा तोच रिटर्न येईल याची काहीही खात्री किंवा गॅरंटी किंवा शाश्वती तुम्हाला कोणीही देत नाहीये. तर कुठलाही नवीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदार जेव्हा बाजारात येतो, शेअर मार्केट बाजार आपण म्हणतो. सर्वात पहिल्यांदा त्याला प्रश्न पडतो, की एवढ्या सगळ्या कॅटेगरीज आहेत. तुम्ही आज कुठल्याही म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवरती गेलात, कुठल्याही म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवरती जा. ऑलमोस्ट प्रत्येक कंपनीच्या वेबसाईटवरती तुम्हाला 50 ते 60 वेगवेगळ्या टाइपच्या स्कीम दिसून जातील. आर्बिट्राज फंड, फ्लेक्सी कॅप फंड, हायब्रिड डेट, लार्ज कॅप, ELSS, मल्टी कॅप, हायब्रिड इक्विटी, फोकस्ड, स्मॉल कॅप. हे काय आहे? वेगवेगळ्या स्कीम्स काय आहेत? आता मागील 8 ते 10 वर्षांपासून आपण सगळेजण ऐकत आलेलो आहे, की म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. ठीक आहे, बरोबर आहे. मान्य आहे. म्युच्युअल फंड सही आहे, म्हणजे म्युच्युअल फंड बरोबर आहे तुमच्यासाठी. पण कुठली स्कीम तुमच्यासाठी बरोबर आहे? प्रत्येक स्कीम जी असते म्युच्युअल फंड ती प्रत्येकासाठी बरोबर नसते. तुमचा गुंतवणूक कालावधी काय आहे? तुमचा गुंतवणूक करण्याचा उद्देश काय आहे? तुम्हाला किती परताव्याची अपेक्षा आहे? त्याप्रमाणे वेगवेगळ्या स्कीम तुमच्यासाठी सही म्हणजे बरोबर असतात आणि हेच काम असतं एका म्युच्युअल फंड ॲडवायझरचं, म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरचं. जर तुम्हाला म्युच्युअल फंडांविषयी जास्त माहिती नसेल किंवा बाजारातील गुंतवणुकीबद्दल जास्त माहिती नसेल, तर ठीक आहे तुम्ही स्वतः सुद्धा वाचू शकता. या चॅनलवरचे व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्कीच ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या तर नक्कीच क्लिअर होतील. पण तरीही जर तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला वाटत असेल, की मला मदतीची गरज आहे, तर तुम्ही एका म्युच्युअल फंड ॲडवायझरकडे जाणं जरुरी आहे. मी स्वतः एक म्युच्युअल फंड ॲडवायझर आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माझे कॉन्टॅक्ट डिटेल देईन आणि जर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलंत, तर मी नक्कीच तुम्हाला तुमच्या गुंतवणूक कालावधी, गुंतवणूक उद्देश आणि गुंतवणुकीच्या परताव्याच्या अपेक्षेप्रमाणे मी तुम्हाला बरोबर स्कीम सुचवू शकतो. तर आता मल्टी ॲसेट फंड्स काय आहेत? याची ऑफिशियल डेफिनेशन म्हणजे व्याख्या ज्याला म्हणतात मराठीमध्ये, त्याची ही आहे, की ही एक ओपन एंडेड हायब्रिड म्युच्युअल फंड स्कीम आहे. हायब्रिड म्हणजे काय? की फक्त इक्विटी नाही, याच्याबरोबर इक्विटी बरोबरच अजून डिफरंट ॲसेट क्लासेस आलेले असतात. तर या स्कीमनी कमीत कमी 3 वेगवेगळ्या ॲसेट क्लासेसमध्ये इन्व्हेस्ट करणं जरुरी आहे. आणि प्रत्येक ॲसेट क्लासचं मिनिमम ॲलोकेशन 10% असलंच पाहिजे. आणि फॉरेन सिक्युरिटी म्हणजे एखादी म्युच्युअल फंड कंपनी समजा बाहेरच्या म्हणजे अमेरिकेत कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत असेल, युरोपमध्ये कुठल्या कंपन्यात इन्व्हेस्ट करत असेल, तर तो एक डिफरंट ॲसेट क्लास नाही मानला जाणार, त्याला इक्विटीज मानलं जाईल. आता ही झाली व्याख्या किंवा डेफिनेशन. आता ही व्याख्या ऐकल्यावरती तुमच्या मनात खूप प्रश्न आलेले असणार मला माहिती आहे. सर्वात पहिला प्रश्न आहे, की ॲसेट क्लास काय आहे? व्हॉट इज ॲन ॲसेट क्लास? तर ॲन ॲसेट क्लास इज अ ग्रुप ऑफ मार्केटेबल फायनान्शियल ॲसेट्स दॅट हॅव सिमिलर फायनान्शियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेव सिमिलरली इन द मार्केटप्लेस. याचा अर्थ काय? की एका ॲसेट क्लासमध्ये जे वेगवेगळे प्रकार असतात, त्यांचा स्वभाव, कॅरेक्टरिस्टिकचा आपण भाषांतर स्वभाव म्हटलं तरी चालेल. त्यांचा स्वभाव सारखाच असतो. वेगवेगळ्या ज्या एखाद्या ॲसेट क्लासमध्ये टाइप्स असतात आणि ते एकाच मार्केटमध्ये
ट्रेड केले जातात आणि दे आर सब्जेक्ट टू सेम, म्हणजे त्यांना आणि त्यांचे जे रूल्स अँड रेग्युलेशन असतात, त्यांना जे नियम लावलेले असतात, प्रत्येक ॲसेट क्लासमधल्या वेगवेगळ्या टाईपच्या सिक्युरिटीसाठी ते सेम असतात. आता एक्झाम्पल काय, इक्विटी. इक्विटी म्हणजे काय? शेअर मार्केट, राईट? लिस्टेड कंपन्यांचे शेअर. आता तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये जर तुम्हाला शेअर ट्रेड करायचे असतील तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज याच्यावरती. तर हे जे लिस्टेड कंपन्या असतात या दोन याच्यावरती लिस्ट झालेल्या असतात, एक्सचेंजवरती, स्टॉक एक्सचेंजवरती. आणि सगळ्या लिस्टेड कंपन्यांसाठी नियम जवळपास सारखेच असतात. कसे हे शेअर खरेदी करायचे, कसे हे शेअर विकायचे, पैसा कसा ट्रान्सफर होणार याचे नियम ठरवलेले असतात. त्यामुळे तो लिस्टेड इक्विटी म्हणजे अ, बाजारात भरणा झालेल्या कंपन्यांचे शेअर हे समभाग, ज्याला मराठीमध्ये शेअरला समभाग हा शब्द आहे, पण तरी आपण शेअरच वापरूया कारण की बऱ्याचशा लोकांना समभाग हा शब्द माहिती पण नसेल कदाचित. तर कंपन्यांचे शेअर हा एक ॲसेट क्लास झाला. डेट फिक्स्ड इन्कम हा दुसरा ॲसेट क्लास. आता डेट फिक्स्ड इन्कम म्हणजे काय? तर जसे तुमचे बँकचे फिक्स्ड डिपॉझिट असतात, बरोबर? त्याच्यात कसं असतं की तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला 1 वर्ष गुंतवणूक करावी लागेल आणि त्याच्यावरती तुम्हाला एवढा-एवढा परतावा मिळेल. आता सध्या बँकेचे रेट जे आहेत फिक्स्ड डिपॉझिटचे ते जवळपास 6.5% ते 7% आहेत. म्हणजे काय, तुम्ही ₹1,00,000 आज टाकले किंवा गुंतवले फिक्स्ड डिपॉझिटमध्ये, तर आजपासून 1 वर्षानंतर तुम्हाला ₹1,07,000 परत मिळणार. बरोबर? आणि ह्याच्यात गॅरंटी असते. बरोबर? आता तुम्ही चांगल्या बँकेत गुंतवले तर ऑलमोस्ट ते परत येणारच आहेत. कुठल्या जरी कोऑपरेटिव्ह बँकेत जरी टाकले, तरी ते तुम्हाला तेवढा गुंतवणूक परतावा मिळतोच. तसंच कंपन्या ज्या असतात, मोठमोठ्या कंपन्या असतात, त्या आपले बॉन्ड्स इश्यू करतात. बॉन्ड्स म्हणजे काय? सिमिलर टू एफ-डी, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट सारखेच असतात ते. मात्र ते शेअर मार्केटमध्ये इश्यू झालेले असतात किंवा तुम्ही कंपन्यांकडून ते डायरेक्ट खरेदी करू शकता. तर त्यांचं सुद्धा फिक्स्ड डिपॉझिट सारखंच असतं, की आज तुम्ही एवढे पैसे टाका. हा कालावधी आहे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, त्याप्रमाणे तुमचा रेट ऑफ रिटर्न म्हणजे परतावा किती येणार आहे. शक्यतो या कंपन्यांचे जे रेट ऑफ रिटर्न असतात, म्हणजे इंटरेस्ट रेट असतो, तो फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा थोडा जास्तच असतो. डिपेंडिंग ऑन प्रत्येक कंपनीची रेटिंग काय आहे, ते थोडा एक वेगळा विषय आहे. पण समजून जा, एखादी मोठी चांगली अ, नामवंत कंपनी असेल, तर त्यांचा रेट ऑफ रिटर्न थोडा कमी असणार. म्हणजे टाटा किंवा रिलायन्स या कंपनीने समजा बॉन्ड इश्यू केले, तर आपल्याला माहिती आहे ही कंपनी तर खूपच स्ट्राँग आहे. त्यांच्याबद्दल रिस्क खूपच कमी आहे. असं होऊ शकत नाही, की उद्या टाटा हात वर करेल, की नाही, नाही, मी तुम्हाला पैसे परत देणार नाही. असं होणं तर ऑलमोस्ट अशक्य आहे. त्यामुळे त्यांचे रेट ऑफ रिटर्न थोडे कमी असतील. 60% 7.5% देतील. पण एखादी कुठली छोटी कंपनी आली, जिथे थोडे रिस्क आहे, त्यांचं नाव नाही, तर ते थोडे जास्त रिटर्न देतात. त्यामुळे आज जर तुम्ही बाजारात बघायला गेलात, तर कंपन्यांनी जे बॉन्ड्स इश्यू केलेले आहेत, त्यांचे रेट ऑफ रिटर्न किंवा परतावा किंवा इंटरेस्ट रेट 60% पासून 10, 10.5, 11% पण आहेत. तिसरा ॲसेट क्लास आहे रिअल इस्टेट. नेक्स्ट आहे कमॉडिटीज. कमॉडिटीज म्हणजे गोल्ड, सिल्व्हर, कॉपर यासारखे धातू, अजून बरंच काय-काय त्याच्यात राईस वगैरे सगळं खूप काही येऊन जातं. यांचं पण आपलं-आपलं एक मार्केट असतं कमॉडिटीजचं. जसं गोल्ड, सिल्व्हर, कॉपर यांचं पण आपलं-आपलं एक मार्केट असतं. जसं कंपन्यांच्या शेअरचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, तसं या कमॉडिटीचं वेगवेगळं असतं. करन्सी पण एक ॲसेट क्लास आहे. करन्सी म्हणजे चलन. रुपया, यूएस डॉलर, यूकेचा पाऊंड त्याप्रमाणे. तर याचा ॲसेट क्लासचा अर्थ तुम्ही समजून घ्या, की एक समूह असतो, ज्याचा प्रत्येकाचा स्वतःचा वेगवेगळा स्वभाव असतो. त्या समूहाचा एक स्वतःचा असा स्वभाव असतो. तर मल्टी ॲसेट फंड का आपण घ्यावे? तर पहिलं कारण आहे डायव्हर्सिफिकेशन. आता लक्षात घ्या, डिफरंट ॲसेट क्लासेस, जे वेगवेगळे ॲसेट क्लासेस आपण बघितले, कंपन्यांचे शेअर, गोल्ड म्हणजे सोनं, चांदी, फिक्स्ड इन्कम म्हणजे कंपन्यांचे बॉन्ड, त्यांचा परफॉर्मन्स वेगवेगळा असतो डिफरंट टाईम्समध्ये. तर इक्विटी जे आहे, इक्विटीचा रोल आहे एका पोर्टफोलिओमध्ये, इक्विटीचा रोल आहे की एम्स टू प्रोव्हाईड ग्रोथ, म्हणजे रिटर्न्स. तुम्हाला जर रिटर्न्स पाहिजे असतील, तर तुम्हाला इक्विटी शिवाय पर्याय नाही. आणि हे खूप याच्यावरती रिसर्च झालेला आहे, की लाँग टर्म म्हणजे काय आपण म्हणतोय, आपण जर 1920 किंवा इव्हन 1910 पासूनचा डेटा पाहिला, अमेरिकेत म्हणा किंवा अजून कुठे म्हणा, भारतामध्ये एवढा डेटा अजून सध्या अवेलेबल नाही एवढा मागचा, पण तरी भारतामध्ये सुद्धा हे जेव्हापासूनचा डेटा अवेलेबल आहे, तेव्हापासून हे खरं आहे, की फार
मोठ्या कालावधी फार लांबच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त रिटर्न हे नेहमी इक्विटीनेच दिलेले आहेत. बाकी कुठलाही ॲसेट क्लास नाहीये, की ज्यांनी इक्विटी एवढे रिटर्न दिले. आपल्याला भारतीयांची अशी समजूत आहे, की सोन्यातली गुंतवणूक चांगली असते. सोन्याचा रेट वाढतच जाणार किंवा रिअल एस्टेट म्हणजे फ्लॅट घ्यावा किंवा घर घ्यावं. ठीक आहे, ती आपापली समजूत आहे, आपापली हौस आहे. पण तरी जर तुम्ही डेटा बघायला गेलात, तर 60, 70, 80 वर्षाचा जर तुम्ही डेटा बघितलात, तर इक्विटीने जेवढे रिटर्न दिलेले आहेत, तेवढे बाकी कुठल्याही ॲसेट क्लासने दिलेले नाहीयेत. म्हणून कुठल्याही पोर्टफोलिओमध्ये इक्विटी असणं फार जरुरी आहे आणि इक्विटीचा रोलच हा आहे, की ओव्हर अ लाँग पिरियड ग्रोथ देणं. ग्रोथ म्हणजे काय? जास्तीत जास्त परतावा देणं. दुसरं कंपोनंट आहे डेट. डेट म्हणजे आपण बघितलं कंपन्यांचे बॉन्ड्स किंवा इव्हन गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतात. तर एम्स टू प्रोव्हाईड स्टेबिलिटी. स्टेबिलिटी म्हणजे काय? स्थिरता. की तुम्हाला माहिती आहे, की बाबा मी आज कंपन्यांच्या बॉन्डमध्ये किंवा गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये किंवा इव्हन फिक्स्ड डिपॉझिटमध्ये एवढे पैसे टाकलेत, तर 1 वर्षाने मला एवढे परत मिळणारच आहेत. बरोबर? तर डेट तुम्हाला स्टेबिलिटी म्हणजे स्थैर्य देतं. तुमच्या आर्थिक परिस्थितीला किंवा तुमचा जो पोर्टफोलिओ असतो त्याला. आणि फायनली गोल्ड, सिल्व्हर किंवा एनी अदर ॲसेट क्लास तर गोल्ड आणि सिल्व्हर हे जे 2 धातू आहेत किंवा हे जे 2 इन्व्हेस्टमेंट आहेत, दे आर टिपिकली हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन, करन्सी डेप्रिसिएशन अँड एनी अदर मूव्हमेंट्स इन द स्टॉक मार्केट. म्हणजे काय? ते तुम्हाला प्रोटेक्शन देतात. गोल्ड आणि सिल्व्हर. इक्विटी मार्केट जरा वर-खाली झालं, तर जनरली गोल्ड किंवा सिल्व्हर जे असतं ते रिटर्न जास्त देतं. किंवा उद्या कुठे मोठं युद्ध झालं. आता रशिया-युक्रेन वॉर झालं किंवा इंडिया-पाकिस्तान झालं किंवा आता मध्येच ते ट्रम्पनी टॅरिफ आणलेले. तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला सगळी मार्केट म्हणजे भारतातलीच नाही पण जगातली सगळी जी इक्विटी मार्केट होती ती कोसळली होती. मात्र गोल्ड आणि सिल्व्हर यांनी मागच्या जवळपास 6 ते 7 महिन्यात खूप चांगला रिटर्न दिलेला आहे. त्यांच्या प्राइसेस वाढलेल्या आहेत. मार्केट खाली गेली, वर आली, पण तरी गोल्ड आणि सिल्व्हरच्या प्राइसेस मागच्या 6-7 महिन्यात वाढलेल्याच आहेत. तर हे डिफरंट ॲसेट क्लासेस आहेत. प्रत्येकाचा डिफरंट रोल आहे. प्रत्येकाचा डिफरंट मूव्हमेंट आहे. ठीक आहे. दुसरा मुख्य मुद्दा असा आहे, की रिस्क मॅनेजमेंट. राइट? डिफरंट ॲसेट क्लासेस हॅव डिफरंट रिस्क रिटर्न प्रोफाइल अँड कोरिलेशन. कोरिलेशन म्हणजे काय? परस्पर संबंध. त्याचा हा एक ही एक स्टॅटिस्टिक्समधली कन्सेप्ट आहे. संख्याशास्त्रामधली कन्सेप्ट आहे. अ, आपण बघू ते काय काय म्हणतात त्याला. मात्र परस्पर संबंध प्रत्येक ॲसेट क्लासचा एक दुसऱ्याशी वेगवेगळा आहे. तिसरा मुख्य मुद्दा आहे, की कंपॅरेटिव्हली लेस व्हॉलटाईल. व्हॉलटिलिटी म्हणजे काय, की किती वर-खाली होतंय. आपण जर इक्विटी स्टॉक मार्केट बघितली, आपल्याला माहिती आहे, ते खूप वर-खाली होतात. आता सुद्धा मागच्या 4-5 महिन्यात आपण बाजार बघितला, मार्केट बघितलं, तर कधी 300 पॉइंट वरती, कधी 400 पॉइंट खाली, परत मग तो 100 पॉइंट वर जाणार, परत 50 पॉइंट खाली येणार. बरोबर? तर ही आहे व्हॉलटिलिटी. म्हणजे स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार जो असतो, तो कधीही एका रेषेत वरती जात नाही किंवा एका रेषेत खाली पण येत नाही. त्याचा ट्रेंड वरती जाण्याचा असला तरी मध्ये-मध्ये त्याची व्हॉलटिलिटी खूप असते. त्याचप्रमाणे जर त्याचा ट्रेंड खाली जाण्याचा असला, मागच्या 1 वर्षात जर तुम्ही बघितलं, तर भारतामध्ये स्टॉक मार्केटने ऑलमोस्ट निगेटिव्ह रिटर्न दिलेला आहे किंवा ऑलमोस्ट जस्ट 1 और 2% दिलेला आहे. पण मात्र तो एका रेषेत असा तो खाली आलेला नाही. कधी वरती होता, कधी वरती खाली गेला, कधी वरती होता, परत खाली गेला असं करून सो दॅट इज कॉल्ड व्हॉलटिलिटी. मात्र प्युअर इक्विटीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर नक्कीच त्याची व्हॉलटिलिटी जास्त असेल. पण तुम्ही मल्टी ॲसेट फंडमध्ये इन्व्हेस्ट केला, तर इक्विटी कॉम्पोनंट असेल तो व्हॉलटाईल असेल. मात्र त्याची व्हॉलटिलिटी डेटनी बॅलन्स आउट होऊन जाईल. कारण की डेट तर स्टेबल असतं. तुम्हाला माहिती आहे मार्केट वर-खाली झालं, तरी ज्या डेट किंवा फिक्स्ड इन्कममध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, जेवढा पोर्शन तुम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे, त्याचा तेवढा रिटर्न तरी येणारच आहे. सिमिलरली गोल्ड जे असतं ते जेव्हा इक्विटी मार्केट वर-खाली होतं, तेव्हा गोल्ड वरतीच होतं. त्यामुळे इक्विटी मार्केट खाली तर गोल्ड वरती. त्यामुळे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं, तर हे जे मल्टिपल ॲसेट क्लासेस तुमच्या फंड्समध्ये आहेत, त्याच्यामुळे व्हॉलटिलिटी कमी होते आणि इक्विटीपेक्षा जर इक्विटी मार्केट डाऊन असेल, तर तुमचा पोर्टफोलिओ तेवढा जास्त डाऊन होणार नाही. आता हे एक टेबल बघणं जरुरी आहे, की परफॉर्मन्स ऑफ डिफरंट ॲसेट क्लासेस मागच्या 23 वर्षांमध्ये. आपण फायनान्शियल इयर बघतोय मार्च 2003 पासून मार्च 2025 आणि 3 ॲसेट क्लासेस आपण बघतोय इक्विटी, डेट, गोल्ड. तर पहिल्याच वर्षात बघा मार्च 2003 मध्ये इक्विटीने -12% रिटर्न दिलेला आहे. याचा अर्थ काय? समजा तुम्ही 1 एप्रिल 2002 मध्ये शेअर मार्केटमध्ये ₹1,00,000 गुंतवले असते, तर 31 मार्च 2003 ला त्याची व्हॅल्यू असती अंदाजे
₹88,000 म्हणजे काय तुम्ही ₹12,000 लॉस झाला. हे खूप जनरलायझेशन आहे, पण बेसिकली अर्थ समजून घ्या. ठीक आहे. मात्र तेच ₹1,00,000 तुम्ही डेटमध्ये गुंतवले असते, तर त्याच कालावधीत तुम्हाला 14% रिटर्न आला असता, म्हणजे तुमच्या 1,00,000चे 1,14,000 झाले असते. तेच समजा तुम्ही गोल्डमध्ये गुंतवले असते, तर 9% रिटर्न आला असता, म्हणजे तुमच्या ₹1,00,000चे ₹1,09,000 झाले असते. सिमिलरली ट्रेंड बघा, मार्च 2009 मध्ये इक्विटीने -35 दिला, डेटने 12% दिला, गोल्डने 27% दिला. मार्च 2020 फायनान्शियल इयरमध्ये इक्विटी -25%, डेट 12%, गोल्ड 33%. आता हे टेबल नीटपणे बघा. याच्यात तुम्हाला एकही रो असा दिसणार नाही, जिकडे तिन्ही ॲसेट क्लासने निगेटिव्ह रिटर्न दिलेले आहेत. इक्विटीने पण निगेटिव्ह दिलाय, डेटनी पण निगेटिव्ह दिलाय आणि गोल्डने पण निगेटिव्ह दिलाय. असं असं तुम्हाला कुठलाही रो दिसणार नाही. का? कारण की या जे तिन्ही ॲसेट क्लास आहे यांचा निगेटिव्ह परस्पर संबंध आहे एक दुसऱ्याशी. जेव्हा इक्विटी खाली जाते, तेव्हा गोल्ड वरती जातं. जेव्हा इक्विटी वरती जाते, तेव्हा गोल्ड थोडं कमी रिटर्न देतं. बरोबर? तर हा ट्रेंड बघितला गेलाय मागच्या 23 वर्षांपासून आणि हा भारतातला डेटा आहे. तर जेव्हा तुम्ही हे 3 ॲसेट क्लासेस एका फंडमध्ये कंबाईन करतात, तेव्हा तुमचा जो रिटर्न असतो, जर इक्विटी मार्केट खूप डाऊन झालं, तर तुमचा जो फंडचा रिटर्न असतो, तो तेवढा डाऊन होत नाही. जर इक्विटी मार्केट 50% ने खाली गेलं आणि जर तुम्ही इक्विटी, डेट आणि गोल्ड हे तिन्ही तुमच्या किंवा मल्टी ॲसेट फंडमध्ये टाकले असताल, जर तुम्ही गुंतवले असाल पैसे, ज्याच्यात इक्विटी, डेट आणि गोल्ड आहे, तर त्या फंडचा रिटर्न 50% खाली जाणार नाही. तो कदाचित किती होईल सांगू शकता येत नाही, मात्र तो -30% असू शकतो, -20% असू शकतो. तर मल्टी ॲसेट फंड्स कंबाईन निगेटिव्हली कोरिलेटेड ॲसेट्स. याचा अर्थ काय? आता आपण समजून घेऊया कोरिलेशन किंवा परस्पर संबंध म्हणजे काय? तर हे टेबल आहे. इक्विटी आणि इक्विटीचा कोरिलेशन प्रत्येक प्रत्येक ॲसेट क्लासचं स्वतःशी कोरिलेशन 1च असतं. म्हणजे इक्विटी वरती गेली तर इक्विटी वरच जाणार. इक्विटी आणि डेटचं कोरिलेशन आहे 0.08 आणि इक्विटी आणि गोल्डचं कोरिलेशन आहे -0.06. आता कोरिलेशन कोइफिशियंट आहे. कोरिलेशन कोइफिशियंट रेंजेस फ्रॉम -1 टू +1 ही त्याची रेंज असते. +1 म्हणजे काय? परफेक्टली कोरिलेटेड. म्हणजे इक्विटी, इक्विटी +1 प्रत्येक ॲसेट क्लासचं स्वतःशी कोरिलेशन 1च असतं. स्वतःशी परस्पर संबंध एकच असतो. बरोबर ना? कारण की इक्विटी मार्केट वर गेलं म्हणजे इक्विटी वर गेली. असं नाही होणार की मार्केट वर गेलं आणि इक्विटी खाली गेली, असं होऊ शकत नाही ना. मग आता तुम्ही इक्विटीचा रो बघा, पहिला रो इक्विटी, इक्विटी कोरिलेशन 1 आहे. इक्विटी डेट पण कोरिलेशन पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय? ते दोघेही एकाच दिशेमध्ये मूव्ह करतात. तर इक्विटी 100% वर गेली, तर म्हणजे इक्विटीने 100% रिटर्न दिला, तर डेट तुम्हाला 8% देईल. मात्र इक्विटी आणि गोल्डचं बघा -0.6% आहे. सॉरी -0.06 आहे. याचा अर्थ काय? समजा इक्विटी 100% वरती गेली, तर गोल्ड तुम्हाला -6% रिटर्न देईल. मात्र हे दुसऱ्या दिशेने पण लागू आहे. समजा इक्विटी -100% -100% रिटर्न दिला, तर गोल्ड तुम्हाला 6% पॉझिटिव्ह रिटर्न देईल. हा याचा अर्थ आहे. सो जेव्हा 2 ॲसेट एकाच डिरेक्शनमध्ये एका वेळेला मूव्ह करतात, म्हणजे त्यांची जी मूव्हमेंट आहे ती एकाच दिशेला असते, तेव्हा ते पॉझिटिव्हली कोरिलेटेड म्हणतात. मात्र जेव्हा एक ॲसेट क्लास वरती जातो, तेव्हा दुसरा खाली जातो आणि जेव्हा पहिला खाली येतो, तेव्हा दुसरा वरती जातो, तेव्हा त्याला निगेटिव्हली कोरिलेटेड म्हणतात. तर या पूर्ण कॅटेगरीचा सारांश काय आहे? हे जे पिवळ्या बॉक्समध्ये मी तुम्हाला हायलाइट केलेलं आहे लाल अक्षरांमध्ये, बाय कंबायनिंग निगेटिव्हली कोरिलेटेड ॲसेट्स, इन्व्हेस्टर्स कॅन रिड्यूस रिस्क. याचा अर्थ काय? असे खूपसे ॲसेट क्लास ज्यांचा परस्पर संबंध निगेटिव्ह आहे किंवा एकदम लूज परस्पर संबंध आहे, खूप कमी परस्पर संबंध आहे. असे ॲसेट क्लास एकत्र करून जर तुम्ही त्याच्यात पैसे टाकलेत, पैसे गुंतवलेत, तर तुमची रिस्क कमी होते. हा या पूर्ण कॅटेगरीचा आणि या पूर्ण व्हिडिओचा सारांश हाच आहे. आता आपण बघूया मल्टी ॲसेट फंड कॅटेगरीचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे. आता जसं मी आधी सांगितलं, ही कॅटेगरी हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये येते. याच्यात काही हायब्रिड कॅटेगरी मी याच्यात टेबलमध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच्यापेक्षा अजून बऱ्याच कॅटेगरी आहेत. ज्या मुख्य आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत. आता तुम्ही शेवटी बघा हायब्रिड मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंडची कॅटेगरीचा परफॉर्मन्स काय आहे? मागच्या 10 वर्षात त्यांनी अॅन्युअलाइज्ड बेसिसवरती 10.2% रिटर्न दिलेला आहे. अॅन्युअलाइज्ड म्हणजे काय? ऑन ॲन ॲव्हरेज 10%, 10.2% पर ॲनम रिटर्न आलेला आहे.
याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वर्षात त्यांनी 10.2% दिलाय. होऊ शकतो की एखाद्या वर्षात त्यांनी 5% दिला. पुढच्या वर्षात त्यांनी 15% दिला. मात्र ॲव्हरेज आउट जर आपण केलं, तर 10.2% रिटर्न आलेला आहे. आता मागचा याच्या आधीचा व्हिडिओ जो आपण फ्लेक्सी कॅप फंडवरती केला होता, ज्यांनी पाहिला असेल, नाही पाहिला असेल तर या चॅनलच्या पेजवरती जाऊन तुम्ही फ्लेक्सी कॅप फंडवरचा सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. तर फ्लेक्सी कॅप ॲज अ कॅटेगरी मी माझ्या मते अराउंड 12% रिटर्न दिला होता आणि इकडे येतोय 10.2%. इकडे रिटर्न कमी आहे. मात्र याची रिस्क पण थोडी कमी आहे, व्हॉलॅटिलिटी कमी आहे. कळलं? कारण की याच्यात आपण फक्त इक्विटी नाही ठेवलेली आहे. फ्लेक्सी कॅपमध्ये प्युअर इक्विटी फंड होता. हा प्युअर इक्विटी फंड नाही आहे, हा हायब्रिड फंड आहे. म्हणून याचे रिटर्न कमी आहेत कारण की याची रिस्क थोडी कमी आहे. आता आपण बघूया या कॅटेगरीमध्ये काही चांगले यांनी ज्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे ते कोण आहेत? तर पहिला आहे आय-सी-आय-सी-आय प्रू मल्टी ॲसेट फंड. 62,000 करोड रुपयांचा ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहे. म्हणजे एवढे पैसे लोकांनी गुंतवलेले आहेत. आणि त्यांचा 10 वर्षाचा रिटर्न आहे 14.8 14.8% रिटर्न दिलेला आहे. खूप चांगला रिटर्न आहे. टाटानी पण चांगला रिटर्न दिलेला आहे. त्यांचा 10 वर्षाचा अवेलेबल नाहीये कारण की तो सध्या रिसेंटली फंड असल्यामुळे 10 वर्ष त्याला झाली नसतील त्या फंडाला. त्यांनी 5 वर्षात अराउंड 16.7% 16.7% ऑन एन एव्हरेज हिस्टॉरिकल एन्युअलाइज रिटर्न दिलेला आहे. क्वांट मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड, एच-डी-एफ-सी मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड असे बरेच फंड्स आहेत. प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचे स्वतःचे मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड असतोच असतो. मी फक्त काही जे प्रॉमिनंट आहेत, ज्यांचे रिटर्न्स चांगले आलेले आहेत, असे असे दिलेले आहेत. आता आपण उदाहरण बघूया, की ॲसेट ॲलोकेशन मल्टी ॲसेट फंडमध्ये कसं असतं. तर हा जो पोर्टफोलिओ आहे, तो आय-सी-आय-सी-आय प्रुडेन्शियल मल्टी ॲसेट फंडचा आहे. आणि तुम्ही जून 25 म्हणजे पहिला कॉलम बघा. त्याचं इक्विटी अलोकेशन किती आहे? 68% आहे. गोल्डमध्ये त्यांनी 4.9% टाकलेलं आहे. सिल्व्हरमध्ये 4.4% गुंतवणूक केलेली आहे. त्याच्यानंतर कॉपरमध्ये केलेली आहे, क्रूड ऑइलमध्ये केलेली आहे. डेट आणि कॅशमध्ये 21 पॉइंट त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. तर हा असा पोर्टफोलिओ असतो. फक्त तुम्हाला एक उदाहरण देण्यासाठी मी एक टेबल दिलेलं आहे. प्रत्येक फंडचा असाच पोर्टफोलिओ असेल असं नाही. काही लोकं फक्त इक्विटी, गोल्ड आणि डेटमध्ये जातील. काही लोकं एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये करतील. काही लोकं काही कमी मात्र 3 ॲसेट क्लासेस तरी मिनिमम प्रत्येक फंडच्या पोर्टफोलिओमध्ये असलेच पाहिजेत. जसं आपण त्याची ऑफिशियल डेफिनिशन किंवा व्याख्या बघितली. तर हे झालं मल्टी ॲसेट फंडांबद्दल आणि हे एक सांगणं जरुरी आहे, की जरी आपण कितीही बोललो, की आपण निगेटिव्ह परस्पर संबंध असलेले ॲसेट कंबाईन केले त्यामुळे रिस्क कमी होते. पण तरी सेबीच्या दृष्टीने मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड्स हे स्टिल म्हणजे अजूनही व्हेरी हाय कॅटेगरीज मानले जातात. हे जाणून घेणं खूप जरुरी आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये आत्तापर्यंत कधीच गुंतवणूक केली नसेल किंवा एकदम नवीन सध्या जस्ट थोडीशी कुठेतरी केली असेल, तर एक चांगली बातमी आपल्यासाठी अशी आहे, की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंड गुंतवणूक ही आता पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस झालेली आहे. तुम्हाला कसल्याही झेरॉक्स कॉपी कुठे सबमिट करायची नाहीये, कुठेही जाऊन फॉर्म भरायचा नाहीये, कुठे काय पासपोर्ट फोटो द्यायचा नाहीये. तुम्हाला फक्त 3 गोष्टी लागतील. तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचा पॅन कार्ड नंबर आणि कॅन्सल्ड चेकचा फोटो. ज्या बँक अकाउंटमधून तुमचे म्युच्युअल फंड गुंतवणूक होणार आहे, त्या बँक अकाउंटच्या चेकचा कॅन्सल करून फोटो. बस या 3च गोष्टी तुम्हाला लागतात. नंतर तुम्हाला काय करायचं या 3 गोष्टी बरोबर ठेवायच्या. हा जो क्यूआर कोड आहे तो स्कॅन करायचा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करायचं. गेलात की तुम्हाला ही ओपन होईल. तिथे तुम्हाला ओपन युअर फंड्स बाजार अकाउंट म्हणून येते. तिथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आयडी टाकायचा आहे आणि सबमिट करायचं. तुम्हाला 2 ओ-टी-पी येतील. एक ईमेलवरती येईल आणि एक मोबाईल नंबरवरती येईल. ते दोन्ही ओ-टी-पी टाकलेत की तुमचा मोबाईल आणि ईमेल व्हेरिफाय झाला. त्याच्यानंतर एक बेसिक के-वाय-सी प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर मेन्शन करावा लागेल, पॅन नंबर मेन्शन करावा लागेल आणि कॅन्सल्ड चेकबुकची कॉपी अपलोड करावी लागेल. या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला काहीही अडचण आली किंवा तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. हा माझा WhatsApp नंबर आहे 9757309269. मी एक NISM सर्टिफाईड आणि AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड ॲडवायझर अँड डिस्ट्रिब्युटर आहे. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तुमच्या गुंतवणूक कालावधीनुसार, तुमच्या गुंतवणूक उद्देशानुसार आणि तुमच्या परताव्याच्या अपेक्षेनुसार तुम्हाला तुमच्यासाठी कुठल्या चांगल्या म्युच्युअल स्कीम्स आहेत, त्या मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करू शकेन. आणि आशा आहे की आता ही जी थोडीशी किचकट अशी कॅटेगरी होती, ती मी सोप्या शब्दात तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे, समजावून सांगितलेलं आहे, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हाला याविषयी काही शंका असेल तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.
अ, या क्यूआर कोडवरून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तुमचा जो गुंतवणुकीची प्रक्रिया आहे, याच्यात तुम्हाला यश लाभो आणि तुम्हाला चांगले रिटर्न मिळोत, हीच माझी तुम्हाला शुभेच्छा आहे. धन्यवाद. हा चॅनल बघत राहा. यापुढेही आपण बऱ्याच काही-काही म्युच्युअल फंडांविषयी ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, त्या या चॅनलवरती समजावून घेणार आहोत. धन्यवाद.